हल्ली ना मुलांना पौष्टिक कोणत्या पद्धतीने खाऊ घालावं हा विचारच पडतो. एका आईला तर नेहमीच काळजी असते की मुलांच्या पोटात पौष्टिक गोष्टी कशा जातील. जर तुम्ही ह्या पद्धतीने पौष्टिक रेसिपी बनवली ना तर मुलांना आवडेलसुद्धा आणि ते आवडीने खातीलसुद्धा. टिफिनलासुद्धा देऊ शकतात. बीट हे रक्तवाढीसाठी खूपच उपयोगी असतं, अगदी पौष्टिक असतं. त्याच बीटापासून आज आपण अगदी चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत. मुलं इतकी आवडीने खातील ना टिफिनलासुद्धा देऊ शकतात. त्यासाठी काय करायचं, एक बीट घ्यायचं, त्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आणि फोडी करून घ्यायच्या. त्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकायचा आणि एक छोटा ग्लास पाणी टाकणार आहोत. त्यानंतर हे आपल्याला मिक्सर जारमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी ॲड करून बारीक करा. नंतर एका चाळणीमध्ये आपण एका बाउलमध्ये याचा संपूर्ण रस काढून घेणार आहोत. या पद्धतीने छान असा संपूर्ण बीटाचा रस काढून घ्यायचा. बीटाचा रस काढून झाला की कढई तापायला ठेवायची. त्यामध्ये हा संपूर्ण रस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपल्याला मोजून 1 वाटी रवा घालायचा आहे, जो बारीक रवा असतो. जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर थोडंसं चवीपुरता मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. छान असं संपूर्ण रवा आपल्याला बीटामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकतात. त्यानंतर आपण 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेतली. आता आपण एका प्लेटमध्ये हे संपूर्ण सारण काढून घेणार आहोत. गार झाल्यानंतरच काढा. गरम गरम जर हात लावला तर चटकाच बसेल. थोडंसं कोमट असताना आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने. छान सॉफ्ट झालं की याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. मुलांना लाडू खाऊ घाला बरं का या पद्धतीने. अशा पद्धतीने छान बनवून घ्यायचे, गोल गोल करून घ्यायचे. संपूर्ण करून घेतले. त्यानंतर एक चाळणी घेतली. चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे बॉल्स खाली चिकटणार नाहीत. थोडंसं तेल भुरभुरून घ्यायचं आणि हाताने स्प्रेड करून घ्यायचं. यानंतर आपल्याला ह्या चाळणीमध्ये संपूर्ण बॉल्स टाकून घ्यायचे आहेत. सगळे बॉल्स टाकून झाले तोपर्यंत गॅसवर कढईमध्ये पाणीसुद्धा तापायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं की त्यावर ही चाळण ठेवायची आणि 10 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. छान असे हे बॉल्स मऊसूत होतात. बघू शकता वाफ काढून घेतल्यानंतर आता आपण दुसरी कढई परत गॅसवर ठेवली. त्यामध्ये आपल्याला 2-3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे आणि कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. 1 चमचा मोहरीसुद्धा टाकून घ्यायची. चिली फ्लेक्स असतील तर ते 1 चमचा टाका आणि बारीक चिरलेली मिरचीसुद्धा टाकून घ्यायची. मिरची ही ऑप्शनल आहे. त्यानंतर यामध्ये आपण 2 मोठे चमचे पांढरी तीळ टाकून घेतलेले आहे. तीसुद्धा एकजीव तेलामध्ये करून घ्यायची. छान सगळं परतून झालं की यामध्ये 1 चमचा आपण पेरी पेरी मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. म्हणजे हे बॉल्स अगदीच चटपटीत होतात आणि मुलं आवडीनेसुद्धा खातात. सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता वाफवलेले बॉल्स यामध्ये टाकून घ्यायचे. सगळे बॉल्स यामध्ये टाकून घेतले की एकजीव करायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे अगदी छान असे करपून जातात. यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि भरपूर प्रमाणात बारीक कोथिंबीर टाकून घेणार आहोत. बघू शकता बॉल्स दिसायला तर इतके सुंदर दिसत आहेत, तर खायला किती छान लागतील. एकदा ही रेसिपी ट्राय करा. खरंच मुलं खूप आवडीने खातील. बीट इतकं पौष्टिक असतं ना, रक्तवाढीसाठी अगदी फायदेशीर असतं. डॉक्टरसुद्धा सांगतात की बीट खायला हवं. त्यामुळे ह्या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना तर मुलं खूप आवडीने खातील. बीटापासून भरपूर प्रमाणात रेसिपी बनवलेल्या असतात, पण तुम्ही काही वेगवेगळ्या रेसिपी शोधत असाल ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मुलांना सकाळी उठल्यावर झटपट बनवून द्या, टिफिनला द्या किंवा त्यांना नाश्त्याला द्या किंवा मग जेवणाच्या वेळेस द्या. अगदी पौष्टिक रेसिपी आहे. एकदा हे बीटाचे बॉल्स तुम्ही बनवून तर बघा. मुलं आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवायलासुद्धा लावतील. आवर्जून बीटसुद्धा बाजारातून आणायला लावतील. त्यामुळे तुम्ही ही पौष्टिक बीटापासून बनवलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.